नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, तुम्हा सर्वांना माहीतच असेल की या वर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारी बुधवारला आली आहे आणि या दिवशी षटतिला एकादशी सुद्धा आली आहे. या दोन्ही तिथीचा महान संयोग खूप वर्षानंतर म्हणजेच 11 वर्षानंतर आला आहे. म्हणजे या दिवसाचे आध्यात्मिक महत्व हे सहस्त्रपटीने वाढले आहे. मकर संक्रांतीला आपण दान देतच असतो, परंतु या दिवशी एकादशी असल्यामुळे या दानाचे पुण्य आपल्याला सहस्त्रपटीने मिळणार आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी दान पुण्य करून खूप मोठे पुण्य आपल्याला प्राप्त होते. असं म्हटलं जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेल्या दानामुळे जी फळप्राप्ती होती ते कधीही संपत नाही. त्याचं नेहमी पुण्यफळ आपल्याला मिळतच राहतं. तसे तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दान धर्म हा करायलाच हवा आणि त्या एकादशीचा दुर्मिळ योग जुळून आला आहे, त्यामुळे या दिवशी तर दान नक्कीच द्यायला हवं. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण गरजू व्यक्तींना तसेच ब्राह्मणांना तीळ, गूळ, धान्य, तीळपात्र, कपडे, ब्लँकेट, गायीला चारा दान द्यावा. पण शक्य होत असेल तसे आपल्या ऐपतीप्रमाणे थोडंफार दान नक्की करा. तसे तर मकर संक्रांतीला बरेच जण आपापल्या परिस्थितीनुसार काही ना काही दान हे देतच असतात. या सर्वात एक विशेष दान आहे जे की आपण मकर संक्रांतीला केलंच पाहिजे, ते म्हणजे दीपदान. हे दीपदान कोणासाठी करायचं आणि का करायचं हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्यापूर्वी मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब मला बहुमूल्य आहे. जर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी कोणतेही दान नाही करू शकले तरी मात्र या दिवशी 14 दीपदान नक्की करा. आपण लोकांसाठी तसेच गायीसाठी या दिवशी दान करत असतो, परंतु हे दीपदान आपल्याला देवांसाठी आणि आपल्या अवतीभोवती जे दृश्य अदृश्य रूपात सभोवताली वावरतात त्यांच्यासाठी हे दीपदान करायचे असते. या दीपदानामुळे आपण त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असतो. विश्वास ठेवा, या दिवशी केलेल्या दीपदानामुळे आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या, कष्ट दूर निघून जातील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला जे सर्वच भेटेल जे तुम्हाला हवं आहे. तुमच्या घरातील आर्थिक अडचणी नष्ट होऊन सुख समृद्धी नांदेल. त्यात मकर संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशी आल्यामुळे याचा दुहेरी संगम जुळून आला आहे. यामुळे हा दिवस वाया गमवू नका. या दिवसाचा लाभ घ्या. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी घरातील एका स्त्रीने दीपदान नक्की करा. जर तुमची मासिक पाळी आली असेल तर तुम्ही तुमच्या सासूबाईला सांगू शकता किंवा मुलीला सांगू शकता, पण या दिवशी 14 दिव्याचं दीपदान नक्की करा. हे दीपदान आपल्याला संध्याकाळी करायचं आहे. तर आता प्रश्न तुम्हाला असा पडला असेल की हे दिवे कशाचे घ्यायचे, कोणते घ्यायचे? तर बघा, यासाठी तुम्ही दीपदानासाठी 14 नवीन मातीचे दिवे आणू शकता आणि जर शक्य नसेल तर घरातच उपलब्ध असतील ते मातीचे दिवे आपण घेऊ शकतो. नुकतीच दिवाळी होऊन गेली आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात हे मातीचे दिवे असतीलच, त्यात काही शंकाच नाही. आणि जरी नसतील तर काही हरकत नाही. तुम्ही गव्हाच्या पिठाचे म्हणजेच कणकीचे सुद्धा दिवे बनवू शकता. फक्त त्यामध्ये मीठ टाकायचं नाही हे लक्षात ठेवा. आणि या कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून त्याचे तुम्ही 14 दिवे तयार करा. आता हे सर्व दिवे मातीचे असतील तर मातीचे, जर कणकीचे बनवले असतील तर कणकीचे एका थाळीमध्ये ठेवा. यामध्ये तुम्हाला तिळाचे किंवा मोहरीचे तेल टाकायचे आहे आणि हे दोन्ही तेल नसतील तर जे आपण नेहमी खातो, घरात स्वयंपाकात वापरतो ते रिफाइंड ऑइल टाकलं तरी सुद्धा चालते. पण मोहरीचे तेल आणि तिळाचे तेल हे आपल्याला पूजेसाठी, दिवा लावण्यासाठी उत्तम मानले जाते. ते असेल तर फारच उत्तम. किंवा तुम्ही गाईच्या साजूक तुपाचे सुद्धा तुम्ही दिवे लावू शकता. आता या दिव्यांमध्ये वाता कोणत्या लावायचा हा प्रश्न पडला असेल तर कणकीच्या दिव्यामध्ये तुम्ही फुलवात सुद्धा लावू शकता, नाहीतर लांब वाता असतील तर लांब वाता सुद्धा तुम्ही या दिव्यांमध्ये लावू शकता. दिव्यांमध्ये वाता लावल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला थोडे काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ नसतील तर तुम्ही त्यामध्ये पांढरे तीळ सुद्धा टाकू शकता. ही तयारी तुम्ही आधीच करून ठेवा, म्हणजे संध्याकाळ झाली की आपण हे दिवे ताबडतोब लावू शकतो. तर हे दिवे आपल्याला आता कुठे कुठे लावायचे ते आता बघूयात. सर्वात प्रथम जिथे आपल्या घरात दिवे लावायचे आहे ते दिवे आधी पेटवून घ्या. सर्वात पहिला हा दिवा आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचा आहे. हा दिवा सर्व देवतेसाठी आपल्याला लावायचा आहे आणि देवाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू दे. तर दुसरा दिवा हा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेसाठी ठेवायचा आहे आणि अन्नपूर्णा मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे माता, माझ्या घरात कधीही धान्याची दरता पडू देऊ नकोस. माझ्या घरात अन्नाची नेहमी बरकत राहू दे. तिसरा दिवा हा आपल्याला तुळशी जवळ लावायचा आहे. हात जोडून तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील नकारात्मकता दूर कर आणि सकारात्मकता येऊ दे. चौथा दिवा हा आपल्याला आपल्या पितरांसाठी ठेवायचा आहे. हा दिवा आपल्याला जिथे पिण्याच्या पाण्याचे माठ ठेवतो किंवा पिण्याच्या पाण्याचे जिथे भांडे ठेवतो तिथं हा दिवा आपल्याला लावायचा आहे.
परंतु हा दिवा पितरांसाठी आपण लावत असल्यामुळे या दिव्याची वात ही दक्षिण दिशेकडे असावी, म्हणजे आपण दक्षिण दिशेकडे हा दिवा लावावा. आणि पितरांना हात जोडून नमस्कार करून म्हणायचं आहे की हे पितरांनो, तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबावर राहू दे. आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल तर आम्हाला माफ करा. 5वा दिवा हा आपल्याला घराच्या दारावर लावायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन तिचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहील. 6वा दिवा आपल्याला नदीवर किंवा तलावावर लावायचा आहे. हा दिवा आपल्याला जलदेवतेसाठी समर्पित करायचा असतो. जर आपल्यामुळे शक्य नसेल नदीवर जाण्यास किंवा कुठे तलावावर जाण्यास, आता बऱ्याच ठिकाणी नदी किंवा तलाव हे घराजवळ सापडत नाहीत, तर अशा वेळेस हा दिवा आपण कुठे लावायचा हा प्रश्न मनात येतो. तर तुमच्या घरात जर विहीर असेल तर विहिरीजवळ हा दिवा लावावा, किंवा जिथं आपण पाण्याचा वापर असतो तिथे हा दिवा लावला तरीही चालतो. 7वा हा दिवा आपल्याला बेराच्या झाडाच्या जवळ लावायचा आहे. येथेही हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. 8वा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे. तर बघा मंडळी, पिंपळाच्या झाडांमध्ये लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा वास असतो. त्यात आज षटतिला एकादशी आल्यामुळे याचा दुहेरी संगम जुळून आला आहे. त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा तुम्ही नक्कीच लावा. पिंपळाच्या झाडाखाली हात जोडून प्रार्थना करा की माझ्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास राहो, माझ्या घरात कधीही दारिद्र्य येऊ देऊ नकोस. मंडळी, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर बघूया आता 9वा दिवा कुठे लावायचा आहे. तर 9वा दिवा आपल्याला हा आवळ्याच्या झाडाखाली लावायचा आहे. परंतु आता बऱ्याच जणांच्या घरी आवळ्याचं झाड नसतं, तर मग आवळ्याच्या झाडाचे स्मरण करून हा दिवा आपण आपल्या घरातच लावायचा आहे. ज्यांना शक्य होत असेल त्यांना हे दिवे आवळ्याच्या झाडाखाली लावण्याचा प्रयत्न करा. 10वा दिवा आपल्याला वटवृक्षाखाली म्हणजेच वडाच्या झाडाखाली लावायचा आहे. तिथे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सदस्यांचे तुझ्यासारखेच आयुष्य वाढू दे, निरोगी आयुष्य आम्हाला प्रदान कर. कारण या वृक्षाचे शास्त्रात खूप महत्व आहे. या सर्व वृक्षांजवळ आपण दीपदान केले तर याचे फळ आपल्याला आयुष्यभर मिळते. 11वा दिवा हा आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात लावायचा आहे आणि भगवान शिवाला सुद्धा हात जोडून आशीर्वाद मागायचा आहे. 12वा दिवा आपल्याला हा गोशाळेत लावायचा आहे. आणि जर गोशाळा जवळपास नसेल तर हा दिवा आपल्या घरी ह्या गायी येतच असतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा घरात हा दिवा लावू शकतो. हा दिवा हा आपल्याला जिथे होम हवन होत असते तिथे लावायचा आहे. तर बघा, कुठल्या ना कुठल्या मंदिरामध्ये होम हवन हे होतच असतात. यज्ञकुंड हे बऱ्याच मंदिरात असतात. अशातच हा दिवा तुम्ही तिथे लावायचा आहे. आणि आता सर्वात शेवटचा दिवा हा आपल्या घराच्या बाहेर म्हणजेच अंगणाच्या बाहेर एका कोपऱ्यात लावायचा आहे. पण हा दिवा आपल्याला घराच्या बाहेरच लावायचा आहे हे लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला हे 14 दिवे 14 जागेवर दीपदान करायचे आहेत, म्हणजेच लावायचे आहेत. असं नाही की ज्या लाईन मध्ये मी तुम्हाला दिवे लावल्याला सांगितले आहे त्याच लाईन मध्ये तुम्ही हे दिवे लावले पाहिजेत. तुम्हाला जिथे पहिले शक्य होत असेल तिथे पहिला दिवा तुम्ही लावू शकता, पण घरातील दिवे हे सर्वात आधी लावायला पाहिजे. परंतु मंडळी, हे दिवे लावताना मनापासून आणि विश्वासाने दिवे लावा आणि दीपदान केल्यानंतर हात जोडून प्रत्येक ठिकाणी देवाकडे प्रार्थना करा. ज्या तुमच्या समस्या असतील, ते काही अडचण असतील ते तुम्ही देवांना सांगा. तुम्ही आभार सुद्धा व्यक्त करू शकता. कारण मंडळी, जे आपल्याला मिळाले आहे ते कदाचित इतरांसाठी स्वप्न असेल. मंडळी, प्रार्थनेमध्ये खूप ताकद असते आणि ही प्रार्थना या दिव्याच्या मार्फत आपण देवाकडे पोहोचवतो आणि ही आपली प्रार्थना स्वीकार केला जाते. तर राहिला प्रश्न असा की यापैकी जर कोणत्या स्थानावर किंवा कोणत्या जागेवर आपल्याला दिवा लावणे शक्य नसेल तर अशा वेळेस हे दिवे कुठे लावायचे. तर हे दिवे आपण आपल्या घराच्या भिंतीवर सुद्धा लावू शकतो किंवा आपल्या अंगणात सुद्धा रांगेत लावू शकतो. फक्त दिवा लावताना ज्याच्यासाठी आपण दिवा लावला आहे त्या वृक्षाचे किंवा त्या स्थानाचे मनात स्मरण करा आणि तो दिवा तिथं समर्पित करा जिथे आपण जाऊ शकत नाही. आता जेवढे दिवे आपण घरामध्ये लावले होते त्या दिव्यांचं आपल्याला दुसऱ्या दिवशी नदीमध्ये विसर्जन करायचं आहे. अशा प्रकारे दिव्यांचं दान तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की करा. त्यात या दिवशी एकादशी असल्यामुळे या दानाचं फळ दुप्पट पटीने वाढणार आहे. जेवढे शक्य होत असेल तेवढे देवाचे नामस्मरण करा. या प्रकारे 14 दिव्यांचे महत्व मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगितलं आहे. आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.